साठेंचा लोकशाही रामनाभाऊ साठेंचा लोकशाही रामनाभाऊ साठेंचा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुलेंचा परंतु सर्वांचा विचार करून आज रविवार 5 जुलै रोजी आपण आज 75वा वाढदिवस सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साजरा करीत आहोत. आताच ते बघायला लागेल ना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्या प्रकारे आहे. सर स्टेजवर आल्यानंतर आपल्या आदर्शाचं पूजन होईल. आदर्शाचं पूजन झाल्यानंतर या ठिकाणी सरांचा आगमन विजय असो. याचा 75वा वाढदिवस आनंद होत आहे. त्यांना जीवन गौरव पुरस्कार सुद्धा. विचारपीठावरील सर्व मान्यवर, आपण कोणताही वेळ न घालवता या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आहे, भारतीय बौद्ध महासभा पुणे याचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय के.बी. मोडघरे सर यांचा 75वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करीत आहोत. आणि हा साजरा करीत असताना
आपण त्यांना जीवन गौरव पुरस्कार देणार आहोत मध्यवर्ती कमिटीच्या वतीनं. तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध माणसाला माणूस म्हणून खऱ्या अर्थानं जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाद्वारे तुम्हा मला मिळवून देणारे भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी नतमस्तक होऊन आज आपण हा कार्यक्रम साजरा करीत असताना कोणताही कार्यक्रम जर असेल तर पहिल्यांदा आपण आपल्या आदर्शांचं पूजन या ठिकाणी करीत असतो. तेव्हा स्टेजवर सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन, दीप प्रज्वलन, अगरबत्ती लावून आणि फुलं वाहून या ठिकाणी करायचंय. त्याचप्रमाणे सुगंधित अशी अगरबत्ती लावली जात आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी जायचंय. थोडस साईडला दीप भव, तू स्वयंप्रकाशित हो. यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन डेस्टिनी. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. आणि ज्या बाबासाहेबांनी ते 3 गुरु मानले ते संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले आणि पहिले गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचं या ठिकाणी पूजन होत आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. माणसाला माणूस म्हणून खऱ्या अर्थानं जगण्याचा अधिकार हा भारतीय संविधानाद्वारे तुम्हा मला मिळवून देणारे भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे. तर जे मान्यवर आहेत त्यांनी त्या ठिकाणी फोटोसाठी जायचंय. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पूजन होत आहे. या ठिकाणी महाथेरो डॉक्टर भंते नागघोष, त्याचप्रमाणे भंते. तर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय DN धाईंजे सर आणि यानंतर कार्यक्रमाचं प्रस्तावी व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ द प्रोग्राम हे या ठिकाणी आदरणीय मध्यवर्ती कमिटीचे सचिव संदीपजी सोनवणे करतील. आणि मी विठ्ठलजी गायकवाड यांनाही विनंती करतो की आपण कृपया स्टेजवरती यायचंय. तर या ठिकाणी संदीपजी सोनवणे सचिव. सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार नमन. प्रज्ञाशील करुणेची खान, जगातला पहिल्या क्रमांकाचा विद्वान बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व महामानवांच्या, महामातांच्या विचारांना, कार्यांना स्मरण करून वंदन करतो. पूज्य भंतेजी यांना त्रिवार वंदन. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष व विश्वस्त आदरणीय DN धाईंजे सर, त्याबरोबरच उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, या सर्वांना सविनय जय भीम.
भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं आपण 2025 साली जून महिन्यामध्ये ठराव मंजूर करून बौद्ध संस्कार संहितेचं आपण प्रचार आणि प्रसार करण्याचं ठरवलं आणि त्याचं आज आपण बौद्ध संस्कार संहितेचं उद्घाटन या ठिकाणी संस्थेच्या वतीनं घेतलेलं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म देऊन आज 70 वर्ष होत आहेत, तरी देखील समाजामध्ये काही मंडळी 2 दगडांवर उभी आहेत. त्या 2 अशा मंडळींसाठी, त्याबरोबरच जे फक्त नाममात्र असे बौद्ध आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जनजागृती पसरवण्याकरिता भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेने आज बौद्ध संस्कार संहितेचं या ठिकाणी उद्घाटन आदरणीय ॲडव्होकेट संगराजी रुपवते साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण संपन्न केलेलं आहे. आईच्या उदरात जन्म घेण्यापासून आपला स्मृतिदिनापर्यंत सर्व संस्कार विधीमध्ये मार्गदर्शिका भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेने दिलेली आहे, जी आपल्या पर्यंत सर्वांपर्यंत आज पोहोचणार आहे. प्रत्येकाने जाताना ती एक आपल्या बरोबर घेऊन जावी आणि त्याचा प्रचार आणि प्रसार आपल्या स्थानिक विहारामध्ये, गावामध्ये आणि समाजामध्ये करावा, हा संस्थेचा मंगल हेतू आहे. त्याबरोबरच भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं आणि कुटुंबाच्या संयुक्त विद्यमाने ज्यांनी पूर्ण जीवन आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित केलं, अशांचा आज जीवन गौरव पुरस्कार देऊन आपण सन्मानित करणार आहोत. भरारीसाठी शोधावे रोज नवे आकाश, कर्तव्यासाठी तोडावे भावनांचे पाश, कितीही संकटे आली तरी ध्येय राहावे अभंग, कितीही दुःख आले तरी चेहऱ्यावर राहावे हास्य तरंग. खूप दिवसांपासून वाटतंय असं एकदा कधीतरी जगून पहावं, रोज अपयशाला हिनवत यशाला जिवंत ठेवावं. अशा यशाची उंच भरारी घेऊन आज आयुष्याची 75वी साजरी करत आहेत आजचे मानकरी आयुष्यमान के.बी. मोडगरे सर, विश्वस्त भारतीय बौद्ध महासभा पुणे. या मंगल प्रसंगी आपल्या सर्वांकडून गुरुजींना लक्ष शुभेच्छा. गुरुजी त्यांच्या 75 वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त आपण आज हा सोनेरी दिवस या ठिकाणी संपन्न करत आहोत. ऋणानुबंध व भावनांची माळ ओवून हृदयाला स्पर्श करणारे आपले सारे मित्र, नातेवाईक, कार्यकर्ते, आपल्या सर्वांचं मी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. ध्येय, स्वप्न, जिद्द, त्याग, ज्ञानस्तोत आणि कायम शुभ्र वस्त्रधारी, शांतीप्रेमी युक्त अशी ज्यांची कांती आहे, नमस्कार त्या गुरुजींच्या प्रती. त्यांच्या पुढील भविष्याच्या जीवनाकरिता मंगलमय शुभेच्छा. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मंगल कामना, उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य प्राप्त होवो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आणि यानंतर कोणताही वर्षवासाचा कार्यक्रम जर असेल तर संघमित्र आणि पौर्णिमा यांचं बुद्ध भीमगीत जे आहे त्या कार्यक्रमाने आपण सुरुवात करीत असतो. तर मी संघमित्र आणि पौर्णिमा गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन गीत सादर करावं. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. येथे जमलेले माझे सर्व उपासक, उपासिका व लहान बाल बालिका या सर्वांना आमचा सविनय जय भीम. आज आमचे सर के.बी. मोडगरे सर यांचा 75वा वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे.
आणि प्रत्येक कार्यक्रमात एक स्वागत गीत म्हणून आमचं गीत प्रत्येक वेळेस गाण्याची संधी दिली जाते. आजही त्यांनी आम्हाला इथे गाण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आणि आम्ही आमच्या गाण्यास सुरुवात करतो. बुद्धाला शरण, धम्माला शरण, संघाला शरण, मी आले तुझिया. हे तथागता पाऊल आता या शांतीपदा, मी आले तुझिया. तुझा मध्यम मार्ग तो सम्यक सार तो मानव कल्याणी. तुझा धम्म तो अनुसरला या साऱ्या विश्वानी. मंगल शिकवण करते वंदन विहारी आले तुझिया. बुद्धाला शरण, धम्माला शरण, संघाला शरण, मी आले तुझिया. सम्यक दृष्टी सम्यक वाणी, शिकवण बुद्धाची तुम्ही ठेवा ध्यानी. दुःखाचे हे कारण तृष्णा हीच बुद्धवाणी. प्रज्ञाशील करुणा मैत्री बौद्ध दिया जाणी. मार्ग शांतीचा दाखविला हा गौतम बुद्धानी. पंचशील हे तत्व मानवा ठेवावे ध्यानी. तुझा मध्यम मार्ग तो सम्यक सार तो मानव कल्याणी. तुझा धम्म तो अनुसरला या साऱ्या विश्वानी. मंगल शिकवण करते वंदन विहारी आले तुझिया. बुद्धाला शरण, धम्माला शरण, संघाला शरण, मी आले तुझिया. मानव अज्ञानी दुःखाचे कारण. गाथा धम्माची नित्य व्हावी पालन. दुःखाचे हे कारण तृष्णा हीच बुद्धवाणी. प्रज्ञाशील करुणा मैत्री बौद्ध दिया जाणी. मार्ग शांतीचा दाखविला हा गौतम बुद्धानी. पंचशील हे तत्व मानवा ठेवावे ध्यानी. तुझा मध्यम मार्ग तो सम्यक सार तो मानव कल्याणी. तुझा धम्म तो अनुसरला या साऱ्या विश्वानी. मंगल शिकवण करते वंदन विहारी आले तुझिया. बुद्धाला शरण, धम्माला शरण, संघाला शरण, मी आले तुझिया. मी आले तुझिया. मी आले तुझिया. जय भीम. धन्यवाद. आंबेडकरी चळवळ म्हटलं की त्या ठिकाणी प्रामुख्याने जी नावं येतात ते भैयासाहेब तथा यशवंत आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, ॲडव्होकेट BC कांबळे किंवा राजाभाऊ खोब्रागडे असतील, रासू गवई सर असतील आणि दादासाहेब रुपवते. आज ही मंडळी आपल्यामध्ये नाहीयेत. प्रकाश आता बाळासाहेब आंबेडकर आणि रामदासजी आठवले हे आपल्याला दिसत आहेत. परंतु दादासाहेब रुपवते जे आहेत, ज्यांनी फार मोठी क्रांती केली शैक्षणिक संस्थेमध्ये, तर त्यांना जी साथ दिली ती त्यांची अर्धांगिनी सुशीलाताई दादासाहेब रुपवते. तर पहिल्यांदा त्यांचा सन्मान या ठिकाणी KP मोटघरे सर यांच्या अर्धांगिनी आशाताई मोटघरे यांना मी विनंती करतो की त्यांनी सुशीलाताई दादासाहेब रुपवते यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या ठिकाणी विश्वस्त वसंतराव साळवे सर हे या ठिकाणी आहेत, त्यांनी कृपया स्टेजवरती यायचंय. या ठिकाणी ॲडव्होकेट संगराज रुपवते यांचा सन्मान KP मोटघरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतोय.
त्यानंतर संघर्ष मोडघरे हे पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सन्मान करतील. मी संघर्षला विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचंय. या ठिकाणी पुण्याचे उपमहापौर परशुरामजी वाडेकर यांचा सन्मान या ठिकाणी के.बी. मोडघरे सर यांचे चिरंजीव संघर्ष मोडघरे हे करतील. त्याचप्रमाणे लताताई राजगुरू माजी नगरसेविका यांचा सन्मान या ठिकाणी आशाताई मोडघरे करतील. लताताई राजगुरू माजी नगरसेविका पुणे मनप्पा यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. यांचा या ठिकाणी आदरणीय धेंडे सर आल्यानंतर संगराज रुपवते ऍडव्होकेट यांचा सन्मान राहिलेला आहे. सर्वप्रथम त्यांचा सन्मान या ठिकाणी आहे. ऍडव्होकेट संगराज रुपवते यांचा सन्मान आदरणीय के.बी. मोडघरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कारण के.बी. मोडघरे सर यांच्या जडणघडणीमध्ये रुपवते कुटुंबियांचा फार मोठा वाटा आहे. या ठिकाणी आदरणीय वसंतराव साळवे यांचा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.एन. धाईंजे सर करतील. जय भीम. या ठिकाणी आदरणीय हाजी नदाब माजी नगरसेवक यांचा सन्मान या ठिकाणी आमचे विश्वस्त आणि भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त जनरल सेक्रेटरी आदरणीय सिद्धार्थजी धेंडे माजी उपमहापौर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विठ्ठलजी गायकवाड यांचा सन्मान के.बी. मोडघरे सर यांचे जावई सुनील रनवरे हे करतील. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित नगरसेविका नंदिनीताई भेंडे यांचा सन्मान या ठिकाणी संघर्ष मोडघरे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संघर्ष कारण के.बी. मोडघरे सरांनी त्यांच्या मुलांनाही चांगल्या पद्धतीचे संस्कार दिलेले आहेत.
फक्त ते बाहेर संस्कार देत नाहीये, तर घरामध्ये पण दिलेले आहेत. आज उच्च शिक्षित ही मुलं आहेत. यानंतर आपण के.बी. मोडघरे सर यांच्या जीवनावर आधारित एक पीपीटी तयार केलेली आहे. तर ही पीपीटी या ठिकाणी दाखवली जाणार आहे. कृष्णा भिवाजी मोडघरे उर्फ बाबूजी, जन्म वाकेश्वर, पोस्ट जवळी, तालुका उमरेड, जिल्हा नागपूर. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जवळी, तालुका उमरेड. वसतिगृह या ठिकाणी घेतले. पदवी बी.कॉम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेजचे शिक्षण घेत असताना आमदार निवासात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करताना माननीय दादासाहेब रुपवते, माजी गृहनिर्माण मंत्री व समाज कल्याण मंत्री यांची 1975 मध्ये ओळख झाली. नागपूर ते पुणे प्रवास माननीय माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या आशीर्वादाने झाला. धार्मिक प्रवास मोलाचे योगदान दादासाहेब रुपवते व आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर. सन 1980 ते मार्च 2000 ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया श्रावणेर शिबिर व केंद्रीय शिक्षक. सन 1995 बौद्धाचार्य. सन 1985 पासून पुणे शहर सरचिटणीस दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. मार्च 2000 पासून भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे अध्यक्ष. मार्च 2008 पासून विश्वस्त व सेक्रेटरी भारतीय बौद्ध महासभा पुणे. माननीय के भालेराव यांच्या निधनानंतर ऑगस्ट 2019 पासून भारतीय बौद्ध महासभा पुणेचे विश्वस्त अध्यक्ष झाले. नोकरी बहुजन शिक्षण संघ अहमदनगर या संस्थेचे माध्यमिक विद्यालय. सजनाबाई भंडारी विद्यालय ताडीवाला रोड पुणे येथे वरिष्ठ लिपिक म्हणून काम केले. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीने नागभूमी संस्थेची भवानी पेठ पुणे येथून पारंपरिक पद्धतीने भव्य शांती संदेश यात्रा काढणे. श्रमणेर शिबिरे भरविणे. महिला सक्षमीकरणाकरिता महिला मेळावे घेणे. बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरे, वर्षावास समारंभ घेणे, समता सैनिक दल निर्माण करणे इत्यादी सारखे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले जातात. धार्मिक चळवळीतून सहवास महाउपासिका मीराताई आंबेडकर, ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, भंते परिनिर्वाण आनंद कौसाल्यापन, ॲडव्होकेट प्रेमानंदजी रुपवते, आदरणीय अंजलिताई आंबेडकर, ॲडव्होकेट संघराज रुपवते, ॲडव्होकेट सुभाष जोजाळे, विजयराव गायकवाड, सुशीलाताई पटेकर, के भालेराव, बी कांबरे, के उबारे, डी खंगाळे, वसंतराव ढाले, लक्ष्मण चव्हाण, वसंतराव साळवे, डी सावंत, रत्नाकर गायकवाड, शरद रणपिसे, प्रशांत वाघमारे, ॲडव्होकेट बी वाघमारे, ॲडव्होकेट जयदेव गायकवाड, बाळासाहेब चांद्रा, डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, जयसिंगराव कांबरे, बाळासाहेब भिसे, एन धाईंजे, केशव भगत, श्रावण सूर्यवंशी, भीमराव कांबरे व पुण्यातील हजारो कार्यकर्ते यांचा सहवास लाभला. या सर्व मान्यवरांच्या सहवासातून सरांनी धम्मकार्य केले. अशा पद्धतीने भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष माननीय के.बी. मोडघरे सर यांचा जीवन परिचय व समाजकार्याचा आढावा आहे. कृष्णा भिवाजी मोडघरे की मला सरांचा संपर्क माझ्याबरोबर ज्यावेळेस पासून आहे त्यावेळेस पासून मी असं पाहिलेलं नाहीये की सरांच्या तोंडामध्ये कधीतरी शिबी दिसली, कुणाला तरी चिडलेले आहे, रागवलेले आहे आणि बुद्धांची करुणा ही त्यांच्यामध्ये दिसते. आज पीपीटी ज्यांनी सादरीकरण केलं त्या सुनंदाताई गायकवाड यांच्या कन्या संघमित्र आणि पौर्णिमा यांचाही संस्थेच्या वतीनं आभार. यानंतर आपण सन्मान पत्र त्याचप्रमाणे सरांना भारतीय बौद्ध महासभा पुणे याची मध्यवर्ती कमिटी जी आहे यांच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी लगेचच दिला जात आहे. तर जे सन्मान पत्र जे तयार केलेलं आहे
ते आपल्या मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष आदरणीय DN धाईंजे सर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानपत्र याचं वाचन करावं. आज भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष KB मोडगरे सर यांना मध्यवर्ती कमिटी यांच्या वतीने हा जीवन गौरव धम्मजीवन गौरव पुरस्कार आम्ही देत आहोत आणि त्याचं सन्मानपत्र धम्मजीवन गौरव पुरस्काराचं सन्मानपत्र जे आहे ते मी या ठिकाणी वाचून दाखवतोय. आताच चित्ररूपाने त्यांच्या जीवनाबद्दल थोडीशी आपल्याला माहिती मिळालेली आहे, परंतु त्यांचं जीवन हे अतिशय संघर्षमय होतं. त्यामुळे हा जो प्रवास जो आहे तो थोडक्यामध्ये या ठिकाणी मी वाचून दाखवतोय. सविनय जय भीम. आपला जन्म वाकेश्वर पोस्ट जवळी तालुका उमरेड जिल्हा नागपूर या ठिकाणी झालं आणि प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जवळी या गावी वसतिगृहामध्ये राहून पूर्ण केलं. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी नागपूरमधील पवित्र दीक्षाभूमी या ठिकाणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स कॉलेज जे आहे त्या ठिकाणी आपण प्रवेश घेतला. परंतु आपली आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती, अडचणीची होती. म्हणून शिक्षण घेत असताना 1974 साली त्यांनी नागपूर येथील जे आमदार निवास आहे त्या ठिकाणी रूम बॉय म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. आमदार निवासात कार्यरत असताना 1975 साली लोकनेते आदरणीय दादासाहेब रुपवते आणि सुशीलाबाई रुपवते यांचा त्यांना परिस्पर्श झाला आणि त्यांचं पूर्ण जीवन त्या ठिकाणी बदलून गेलेलं आहे. त्यानंतर दादासाहेबांचा आणि रुपवते परिवाराचा स्नेह वाढल्यामुळे 1977 साली दादासाहेब हे समाज कल्याण मंत्री होते. त्यांनी तुम्ही रूम बॉय म्हणून काम करता, BCom केलेलं आहे, शिक्षण झालेलं आहे, त्यामुळे हे योग्य नाही असं म्हणून त्यांनी सिनियर केअरटेकर म्हणून समाज कल्याण खात्यामध्ये त्यांना एक तात्पुरती नोकरीला त्यांना नेमणूक केली. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्या ठिकाणची ती नोकरी त्यांना सोडावी लागली आणि मग नंतर ते आपला उदरनिर्वाह म्हणजे BCom झालेले होते, परंतु उदरनिर्वाह या ठिकाणी झाला पाहिजे आणि आपलं कुटुंबही चाललं पाहिजे म्हणून त्यांनी नागपूरमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय त्या ठिकाणी करत होते. 1980 साली दादांनी मुंबईवरून मोडगरे सरांना पत्र पाठवून मुंबईला बोलावून घेतले आणि त्यांच्याबरोबर अटेंडंट म्हणून ते 8-10 महिने मुंबईलाच राहिलेले आहेत. आणि मुंबईला राहिले असताना दादासाहेब समाज कल्याण मंत्री होते, त्यांच्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा दादांच्या बरोबरच ते 8-10 महिने होते आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा त्यांच्या त्या काळामध्ये झालेला आहे. 1980 साली ऑगस्ट महिन्यामध्ये दादांनी त्यांची नेमणूक बहुजन शिक्षण संघाचे पानमाळा पुणे 1 येथील सजनाबाई भंडारी विद्यालय या ठिकाणी त्यांनी कनिष्ठ लिपिकपदी त्यांची नेमणूक केली. ताडीवाला रोड परिसर हा धार्मिक चळवळीचे एक केंद्रबिंदू होतं आणि त्यामुळे ते धम्म कार्यामध्ये ओढले गेले आणि त्या ठिकाणी ऍडव्होकेट BC कांबळे साहेब यांचा बुद्ध शासन सभा असा याची त्या ठिकाणी पूर्णपणे कार्यकर्ते होते आणि अशा ठिकाणी त्यांनी आपल्या धार्मिक कार्याला सुरुवात केली. आणि 1981 मध्ये आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वॉर्ड शाखा त्या ठिकाणी ओपन केली आणि त्याचे ते जनरल सेक्रेटरी म्हणून काम पाहू लागले. खरं म्हणजे तो ताडीवाला रोड परिसर हा BC कांबळे यांचा
बुद्ध शासन सभेचा बालेकिल्ला होता आणि त्या ठिकाणी त्यांची जबरदस्त असा कार्यकर्त्यांची मोठा संघ होता आणि त्या ठिकाणी इतर संघटनेचं काम करणं म्हणजे अतिशय अवघड गोष्ट असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी ही वॉर्ड शाखा ओपन करून त्या ठिकाणी कार्य सुरू केलं. परंतु हे पचनी न पडल्यामुळे शाळेवरती तिथल्या कार्यकर्त्यांचा मोर्चा गेला की मोटघरे सरांना कामावरून काढलं पाहिजे. साळवे सरांवरती त्या ठिकाणी दबाव आणला. त्याचप्रमाणे त्यांचे जे घरमालक होते, ज्यांच्या रेल्वेची जी बिल्डिंग होती त्या ठिकाणी शिवाजी गायकवाड साहेब, त्यांच्याकडे ते भाडेकरू म्हणून होते. ते त्या शिवाजी गायकवाड यांच्यावरची सुद्धा दबाव आणला की त्यांना आजच्या आज या ठिकाणी भाडेकरू म्हणून तुम्ही काढलं पाहिजे, नाहीतर तुमची रेल्वेची नोकरी सुद्धा आम्ही घालून टाकतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी जबरदस्त अशा संघर्षामध्ये त्यांनी हे आपलं धार्मिक कार्य केलेलं होतं. खजिनदार प्रल्हाद गायकवाड यांना सुद्धा म्हणजे मोटघरे सरांच्या सारखंच ते त्यांची जी झोपडी होती किंवा त्यांचं जे घर होतं ती झोपडी आम्ही उद्ध्वस्त करून टाकू अशी धमकी दिलेली होती. अशा काळामध्ये सुद्धा दादासाहेब हे त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे होते की तुम्ही कार्य करत राहा, मी तुमच्या पाठीशी आहोत. आणि अशा प्रकारे दादासाहेबांना सुद्धा एक शिष्टमंडळ गेलं होतं भेटायला की यांना कामावरून काढा, हे या ठिकाणी योग्य असं काम करत नाही. तर अशा प्रकारे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या धार्मिक कार्याची आवड असताना अतिशय मोठं कार्य त्या ठिकाणी सुरू केलं. आणि त्यावेळी ताडेवाला रोड परिसरामध्ये दलित पॅन्थर ही संघटना त्या ठिकाणी होती. या सर्व संघर्षामध्ये त्यांना दलित पॅन्थरने अतिशय मोठी साथ दिलेली आहे. तर 1993 साली म्हणजे त्यांनी जवळजवळ बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे 20 वर्ष काम केलेलं आहे. तर 1993 साली एका प्रसंगामध्ये प्रेमविवाहाचा प्रसंग होता आणि त्या बाबतीत ते चौकशी करण्यासाठी एका पोलीस स्टेशनला, ताडेवाला रोड पोलीस स्टेशनला, पोलीस चौकीत गेले होते. तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती दबाव आणून त्यांना तिथल्या जे PI होते त्यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशन मध्ये त्यांना लॉकअप मध्ये टाकलं. तर मोटघरे सरांचं कार्य एवढं मोठं होतं की जवळजवळ 500-600 लोकांचा मोठा मोर्चा बंड गार्डन पोलीस स्टेशन वरती पुणे स्टेशनला गेला आणि त्यांना लॉकअप मधून काढायला इतरांना भाग पाडले. याच्यामध्ये जवळजवळ त्यांना साथ देणारे दलित पॅन्थरचे प्रकाश संसारे, सुनील यादव, रामचंद्र वंजारे, सतीश बनसोडे, नारायण पोळके, राजेंद्र जाधव, बाळासाहेब जानराव, शिवाजी कांबळे या सर्व कार्यकर्त्यांची त्यांच्या पाठीमागे जबरदस्त अशी त्यांना साथ होती. तर त्यानंतर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून आदरणीय मीराताई, बाळासाहेब आंबेडकर आणि राजगृहाची अतिशय जवळीक निर्माण झाली होती आणि त्याच्यामधूनच त्यांना वॉर्ड शाखा सेक्रेटरी, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, पुणे शहर सरचिटणीस इत्यादी पदे कर्तृत्वाने मिळवण्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जे अध्यक्ष होते त्यावेळेचे सावंत साहेब, हे त्यांनी त्यावेळेला राजीनामा दिला आणि ते पद त्या ठिकाणी रिकामं झालं. त्यानंतर मग पुणे शहर सेक्रेटरी म्हणून त्यांची त्या ठिकाणी म्हणजे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया किंवा मीराताईंचं असं म्हणणं होतं की त्यांची पुणे शहराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड करावी. परंतु त्या अध्यक्षपदाचा त्या ठिकाणी वाद झाला आणि त्या वादामध्ये वाद एवढा विकोपाला गेला की त्यांना नाविलाजाने बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही धार्मिक संघटना सोडावी लागली. त्याच वेळी सन 2000 साली मान्य A.K. भालेराव साहेब यांच्या आग्रहास्तव भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेत त्यांनी नाइलाजाने प्रवेश घेतला आणि आपण ते या संस्थे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेत विश्वस्त या संस्थेमध्ये प्रथम अध्यक्ष, पुणे शहर अध्यक्ष म्हणून काम करू लागले. त्याच्यानंतर ते
2008 साली विश्वस्त झाले. त्याच्यानंतर ते विश्वस्त सेक्रेटरी म्हणून काम पाहत होते आणि सध्या विश्वस्त अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. भारतीय बौद्ध महासभा पुणे विश्वस्त अध्यक्ष या नात्याने संपूर्ण शहरात महामानवांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचे आणि समाजातील अंधश्रद्धा कर्मकांड दूर करण्यासाठी व बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते देहभान विसरून 24 तास कार्य करतात. मला वाटतं पुणे शहरातील सर्वांना ते माहीतच आहे. तर नागभूमी भवानी पेठ येथील बहुउद्देशीय प्रकल्प पूर्णत्वास नेणे हे आपले जीवन कर्तव्यच बनलेले आहे. आपल्या कारकिर्दीत बुद्ध संदेश यात्रा, श्रामणेर शिबिरे, ग्रंथ प्रकाशन, वर्षावास प्रवचनमाला, बौद्धाचार्य धम्म प्रचारक कार्यशाळा, धम्म दीक्षा समारंभ, बौद्ध संस्कार आचारसंहिता इत्यादी अनेक सामाजिक उपक्रम राबवून धम्म चळवळ गतिमान केली आहे. याचा आम्हाला एक विश्वस्त अध्यक्ष किंवा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे. आज आपल्या या 75व्या जन्मदिनानिमित्त आपणास आदर्श कुटुंब घडवल्याची दखल घेऊन भारतीय बौद्ध महासभा पुणे मध्यवर्ती कमिटीच्या वतीने धम्मजीवन गौरव पुरस्कार देऊन आपणास सन्मानित करत आहोत. आपल्या निस्वार्थ प्रामाणिक धम्म कार्यास अभिवादन करीत आहोत. आपल्याकडून समाजाची अशीच अखंड सेवा घडो यासाठी आपणास निरामय आरोग्य लाभो हीच सदेश इच्छा. जय भीम. नमस्कार. बंधू आणि भगिनींनो, ज्या झाडाला फळं असतात ना त्याच झाडाला दगड मारले जातात. आणि त्याचप्रमाणे मोडघरे सर पाहिले तर कधी त्यांच्यामध्ये द्वेष दिसत नाहीये. कधी पहा करुणा असते, कुणाबद्दल नकारात्मक बोलत नाहीये. आणि त्यांचं जे जीवन आहे फार संघर्षमय असं आहे. तर त्यांना मध्यवर्ती कमिटी भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार हा या ठिकाणी दिला जात आहे. तो ऍडव्होकेट संगराज रुपवते, त्याचप्रमाणे सुशीलाताई रुपवते यांच्या हस्ते या ठिकाणी हा पुरस्कार दिला जात आहे. तर मी त्यांचा परिवार जो आहे मोडघरे सरांचा यांना विनंती करतो की संघर्ष असतील किंवा त्यांचे जावई रणवरे असतील या सर्वांनी स्टेजवरती यायचंय आणि हा मोठा पुरस्कार हा या ठिकाणी दिला जात आहे. सरांनी पुढे यायचंय आणि याच्यानंतर महिला विभागाच्या वतीने दिला जाईल पुरस्कार. हा पहिल्यांदा मध्यवर्ती कमिटी यांच्या वतीनं तो पुरस्कार दिला जात आहे. त्याच्यावरती जीवन गौरव पुरस्कार याच्यामध्ये जी नावं आहेत ज्यांच्या वतीने दिला जातोय तो ऍडव्होकेट संगराज रुपवते, सुशीलाताई रुपवते, त्याचप्रमाणे अध्यक्ष DN धाईंजे सर, जनरल सेक्रेटरी राजकुमार गायकवाड, सचिव संदीप सोनवणे, त्याचप्रमाणे महिला अध्यक्षा शारदाताई बोवाळ, त्याचप्रमाणे कार्याध्यक्षा प्रभाताई कांबळे, त्याचप्रमाणे जनरल सेक्रेटरी सायलीताई शिंदे यांची नावं त्याच्यावरती आहेत. मी प्रभाताई कांबळे कार्याध्यक्षा यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. तर सरांचा परिवार स्टेजवर असेल. जीवन गौरव पुरस्कार आणि सन्मानपत्र या ठिकाणी दिलं जात आहे. आणि या ठिकाणी विश्वस्त वंशिवताई यांनी स्टेजवरती यायचंय. माझी अध्यक्षा आणि विश्वस्त रोहिणीताई वंशिव यांनी स्टेजवरती यायचंय. कार्याध्यक्षा प्रभाताई कांबळे यांनी स्टेजवरती यायचंय. आणि सुनबाई जे आहे तृप्तीताई यांनी स्टेजवरती यायचंय. प्रतीक्षाताई मोडघरे यांनी स्टेजवरती यायचंय. मुलगी ज्वाला,
सुनबाई संगीतताई लोखंडे यांनी स्टेजवरती यायचंय. राजेश्वरीताई विकी माने यांचंही स्वागत. इथं औक्षण केलं जात आहे महिला विभागाच्या वतीनं, कारण महिला विभाग हा फार सक्षम आहे भारतीय बौद्ध महासभा पुणे याचा. शारदाई ओव्हाळ आणि सर्व त्यांची टीम. तर या ठिकाणी आपण ज्यांची मनोगत ऐकणार आहोत ते सर्व मान्यवर आहेत आणि सरांना शुभेच्छापर. मला सर्वप्रथम या ठिकाणी उपमहापौर यांनी सांगितलं की सर 1 वाजता एक कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मला जायचंय, तरी सुद्धा त्यांनी आपला बहुमोल वेळ या ठिकाणी दिलेला आहे. तर मी सरांनाच विनंती करतो की आपण आदरणीय KB मोडघरे सर यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. उपमहापौर परशुरामजी वाडेकर सर. जय भीम. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाई, माता रमाई, माता सावित्रीमाई, संत कबीर, संत रविदास, संत तुकोबा, संत ज्ञानदेव, सगळ्यालाच या ठिकाणी सर्व संतांना, महापुरुषांना अभिवादन. आजच्या या गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दाईंजे सर, ज्यांचा कार्यक्रम या ठिकाणी 75 वर्ष झाले, ते गुरुवर्य आदरणीय KB मोडधरे सर, त्यांच्या पत्नी आशाताई मोडधरे, आदरणीय भंतेजी, तसेच त्या ठिकाणी आदरणीय संघराज्य रुपवते, तसेच या ठिकाणी आदरणीय रुपवते साहेब दादासाहेब रुपवते यांच्या श्रीमती शशिकलाताई रुपवते, आदरणीय मार्गदर्शक वसंतराव साळवे, नदाब साहेब, राजगुरुताई विठ्ठल गायकवाड, संगम मित्रा, पौर्णिमा या दोघींनी गीत चांगलं गायलं. तसेच डॉक्टर धेंडे, तसेच नंदिनीताई धेंडे नगरसेविका, श्याम गायकवाड, सूत्रसंचलन करणारे आदरणीय गायकवाड, राजकुमार, निलेश, समोर बसलेले सर्व आदरणीय विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आदरणीय मान्यवर, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सदस्य, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, सैनिक दलाचे सगळे प्रमुख, कोणाचं नाव राहून गेलं असेल तर क्षमा मागून. या ठिकाणी खरं म्हणजे मी बरोबर 11 वाजता इथं आलो आणि मग शेजारच्या हॉटेलमध्ये बसून राहिलो नाही का, कारण की मला कट टू कट कार्यक्रम महापालिका हातात देते की ह्या कार्यक्रमाला तुम्ही पोचलं पाहिजे. मला 1 वाजता इथून जायचं होतं म्हणून मी 11 वाजता आलो. पण या ठिकाणी आल्यानंतर पायी निघवत नाहीये. असा गोड सोहळा कदाचित असा सोहळा परत परत पाहायला मिळणार नाहीये. असा छान सोहळा सगळ्या कुटुंबांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आदरणीय मोडधरे सरांचा इतिहास आता आपल्याला पडद्यावर दिसलेला आहे आणि प्रत्यक्ष देखील कळायला आहे. म्हणून मी या ठिकाणी माझं भाषण अत्यंत 2 मिनिटांमध्ये संपवणार आहे. या ठिकाणी माझं लग्न झालं ते मी मोडधरे सरांनी जय श्रीरावने लावलं आणि माझ्या कुटुंबाचे अनेक विधीमध्ये ते सहभागी होते. माझ्यासारख्या अनेक शहरातल्या तरुण मुलांची लग्न, सुखाचे कार्य असेल, घरप्रवेश असेल, जे काय असेल ते मोडधरे सर आणि त्यांच्या टीमनी मनापासून या ठिकाणी या शहरामध्ये, नागपूर या शहरातून येऊन पुण्यासारख्या शहरामध्ये
फुलेशाह आंबेडकरांचा विचार, तथागताचा विचार अत्यंत विनम्रपणे आणि नेटीने मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी या निमित्ताने त्यांचे मित्र जयसिंगरावांची मला आठवण होते, कारण मोडधरे जयसिंगराव म्हणजे ही जोड गोळी नाही का. आणि ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचं काम त्यांनी उभं केलेलं आहे, ते काम खूप प्रामाणिकपणे या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे. आज या ठिकाणी साहेब मोडदरे सरांना पाहिल्यानंतर अत्यंत साधा स्वभाव आहे, अत्यंत साधा माणूस दिसतो. आणि हीच माणसं खरं खूप मोठी असतात आणि खूप विनम्रता, करुणा त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या वाणीतून नेहमी विनम्रता, करुणा, नम्रता ही दिसत असते. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. पुणे शहरामध्ये भालेराव असतील, जयसिंगराव असतील, मोडदरे सर असतील, या टीमने अत्यंत बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी जबाबदारीने काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी आज एक धम्माची चळवळ आहे, बाबासाहेबांची चळवळ आहे. या पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे शहरासारख्या शहरामध्ये ते पुढे नेण्याचं काम करतात. त्यांचं मी मनापासून कौतुक करेल. आज त्यांचा कौतुक सोहळा होत असताना त्यांच्या कुटुंबानी, त्यांच्या फॅमिलीने ज्या पद्धतीने तो सोहळा केला त्याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून कौतुक करतो, आभार मानतो. आणि या ठिकाणी आज 75 वर्ष पूर्ण झालेत आणि ते 100ही गाठतील अशा पद्धतीच्या सदिच्छा या ठिकाणी देतो, कारण की मी अनेक वर्ष बघतो ते तसेच दिसतात. काय कळत नाही मला नाही का. आता मी त्यांना विचारणार आहे नेमकं काय खाताय, काय पिताय, काय नाही का. एकदा त्यांच्या श्रीमतींना भेटावं लागेल की धम्माचं काम करत असताना चेहऱ्यावर नेहमी गोडी दिसते, प्रसन्न चेहरा. आणि सातत्याने आपलं एक ते जमला अंगावर टाकून शहरातल्या झोपडपट्ट्यातल्या कान्याकोपऱ्यामध्ये जाणं, धर्माचा प्रसार करणं, काम करणं हे ते काम करतात. आज माझ्यासारखा कार्यकर्ता, माझी पत्नी असेल, मी असेल, जे उपमहापौर म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे, याचं सगळं क्रेडिट या सगळ्या कार्यकर्त्यांना जातं. ह्यांनी ज्या पद्धतीने आशीर्वाद दिले, ह्यांनी काम केलं, यांच्यासोबत काम करायची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली, त्याबद्दल आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्ही त्यांच्यासोबत काम करू शकलो, त्यांच्या सावलीत आम्ही उभं राहू शकलो, त्यांच्या आयडिओलॉजीज आम्ही घेत राहिलो. या ठिकाणी वसंतराव वैसळे आम्ही खूप लहान कार्यकर्ते आहोत की जे आगाऊ कार्यकर्ते म्हणता येईल तशाच आगाऊ पद्धतीच्या कार्यकर्त्याला वटणी बांधण्याचं काम आदरणीय मोडदरे सर असतील, साळवे सर असतील, अनेक लोकांनी आम्हाला सरळ एका रांगेत आणण्याचं काम या ठिकाणी या लोकांनी केलं. नाही तर आम्ही सहजासहजी वागणारे कार्यकर्ते नाही म्हणजे आला कार्य म्हणणारे आहोत. आणि या शहरामध्ये तशा पद्धतीचा संघर्ष, आंदोलने, मोर्चे करत असताना धम्माची चळवळ ही नेली पाहिजे, पुढे व्यवस्थितपणे नेली पाहिजे, ही शिकवण मोडदरे सरांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्याला दिली आहे. त्यांच्या मनामध्ये खूप स्वप्न आहे, खूप त्यांच्या मनामध्ये ते जिद्दी, चिकाटी आणि विनम्रता, कुटुंब सांभाळणं, समाज सांभाळणं, परत मुलांना सांभाळणं, त्यातून त्यांनी निर्माण केलेले ज्या संस्था आहेत त्यांना सांभाळणं हे खूप कठीण काम आहे. सगळ्याला जमत नाही. त्यांना कसं जमतं मला कळत नाही. सगळीकडे ते अत्यंत विनम्रपणे सगळी व्यवस्था करून, म्हणजे कुटुंबाला सांभाळायचं, संस्थेला सांभाळायचं, परत एज्युकेशन मधली शाळा सांभाळायची, परत आपण स्वतः उभं राहायचं, हे काम मोडदरे सरच करू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांचा 75वा वाढदिवस आहे. मी खूप काय बोलणार नाही, परंतु त्यांच्या मनामध्ये जी काही स्वप्न आहेत, एक तर विहार बांधायचे त्यांच्या डोक्यातलं हे, मी त्यांना सांगितलंय सर सुरू करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, खंबीरपणे उभ्या. शासन काय देईल मला माहित नाही, पण आपण उभा करू, नक्की उभा करू. तर ह्या ठिकाणी नक्की बसूया, सगळे बसवा, याच हॉलमध्ये बसवा, सगळे बोलवा, सगळे यादी काढा आणि धम्मदानातून हे यार उभा राहील का, अशी सूचना मी त्यांना गेल्या 6 महिन्यापासून मी सूचना करत आहे. आणि आपल्याकडे बी धम्माला मदत करणारे खूप लोक आहेत. सरकार देईल न देईल याच्या भरोशावर बसण्यापेक्षा आपली धम्माची चळवळ आपल्या खांद्यावर आपण कशी नेता येईल हा प्रयत्न आपण करण्याचा प्रयत्न आपण करूया.
आणि तुमच्या डोक्यातलं, तुमच्या डोळ्यासमोर असलेलं स्वप्न तुम्ही जिवंत असतानाच ते साकार व्हावं, अशा पद्धतीच्या सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. या ठिकाणी खरं म्हणजे मला जायचं होतं, रुपते सर आहे, बाकी सर आहे, मला खूप बरं वाटलं असतं मला थांबायला, परंतु तुकोबा रायची पालखी आणि त्यांचे ट्रस्टी 1 वाजता येणार होते. मी त्यांना म्हणलं तुम्ही 2 वाजता या, आणि सगळा रूट आम्हाला नानापेठपर्यंत तो एकत्र मिळून पाहायचा आहे. तर या कार्यक्रमाला सगळे धम्म बांधव, धम्म सेवा मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने, लहान लेकरासारखा सरांचा बर्थडे होताना दिसतोय नाही का मला, एकदम हे. आणि वहिनी साहेब तर खूप म्हणजे सरांच्या पत्नी तर एकदम विनम्र, शांत, एकदम दोन्ही एकदम शांत दिसतात, एकदम त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रा दिसते. आमच्याकडे असं काही नाही, एक गडबड आणि एक असं आहे का नाही, इथं तसं दिसत नाही. त्यामुळं गाडीचे दोन्ही चाकं बरोबर चाललेले आहेत. त्यामुळं आयुष्यातले पुढचे वर्ष दोघांनाही दीर्घ आयुष्य लागो, अशा पद्धतीच्या सदिच्छा, शुभेच्छा पुणे महानगरपालिकेच्या वतीने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतला एक छोटा कार्यकर्ता, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेबांच्या वतीने, पुन्हा एकदा पुण्यनगरीचा उपमहापौर या नात्याने आपणाला शुभेच्छा देत असताना, माझ्या हाकून या पदावर असताना समाजाची जी सेवा करता येईल ती सेवा विनम्रपणे आपल्या समोर, तुम्ही आमच्या समोर उभे आहे आणि तुमच्या धाकापोटीच आम्ही सरळ तिथं देखील जे काय काम करता येईल ते करू, अशा पद्धतीचे शब्द देतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. या ठिकाणी बौद्धाचार्य बाबासाहेब अशोक सोनवणे यांचे आपण मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड अर्थात ताडीवाला रोड इथे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक या ठिकाणी होत आहे. त्यांना नेमणूक पत्र या ठिकाणी दिलं जात आहे. मी उपमहापौर आदरणीय परशुरामजी वाडेकर यांना विनंती करतो की त्यांनी हे नेमणूक पत्र आमचे अध्यक्ष DN धाईंजे सर आणि दोघांनी द्यावं. आता माझ्याकडे नावं खूप आलेली आहेत. याच्यामध्ये बोलणाऱ्यांमध्ये अध्यक्ष शांतताई ओवाळ आहेत, सायली शिंदे आहेत, अलकाताई गायकवाड आहे, रोहिणी जाधव आहे, सरांचे जावई सुनील रणवरे आहे, संघर्ष मोडघरे आहे, रामदास सोनवणे आहे, जयदेवराव गायकवाड आलेले नाहीयेत, त्यांचंही नाव या ठिकाणी होतं. त्याचप्रमाणे शामभाऊ गायकवाड आणि अनेक मान्यवरांची नावं आहेत की त्यांनी 2-2 मिनिटं बोलावं. राजरतन, विजय राजरतन हेही त्याच्यामध्ये आहेत, श्रीमंत गायकवाड आहे, या सर्वांची नावं या ठिकाणी आलेली आहेत. आता बराचसा वेळ झाल्यामुळं आता KB मोडघरे सर यांनीच आता सांगितल्याप्रमाणे आता ज्यांना बुलंद तोफ आंबेडकरी चळवळीची म्हणतो आणि चालता बोलतं विद्यापीठ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय वसंतराव साळवी सर हे सरांना शुभेच्छा देतील. आणि याच्यानंतर हा माईक जो आहे, मी हा माईक सचिव संदीप सोनवणे यांना पुढील सूत्रसंचलन करण्यासाठी देत आहे. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारा भिक्षू संघ याला पंचम प्रणाम. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दिवंगत नेते दादासाहेब रुपवते यांच्या सुवद्ध पत्नी आणि आमच्या माईसाहेब रुपवते, ॲडव्होकेट संघराज्य रुपवते, या संस्थेचे ट्रस्टी रोहिदासजी गायकवाड साहेब, सन्माननीय धाईंजे साहेब सेक्रेटरी, आणि ज्यांचा 75वा वाढदिवस आपण करीत आहोत ते सन्माननीय KB मोडघरे सर यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. पुण्याचे उपमहापौरांनी या ठिकाणी सदैच्या शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. आपण सर्व मान्यवर उपस्थित आहोत आणि मी आवर्जून आदरणीय संघराज रुपवते साहेब आजच्या प्रचलित परिस्थितीमध्ये
सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थिती आहे याचे ते आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आहे. त्यांच्यात आणि तुमच्यात मध्यस्थी न राहता मी ॲडव्होकेट मोढेरे सर आणि त्यांच्या सुविध पत्नी या उभायतांना हार्दिक सदिच्छा, शुभेच्छा, मंगल कामना व्यक्त करून त्यांना दीर्घ आयु लाभो आणि आरोग्यकारक दिवस जाऊ ही मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करतो. जय हिंद. यानंतर या कार्यक्रमाचं प्रमुख मनोगत आपण आपल्या सर्वांना विनंती आहे काही क्षण आपण शांत चित्ताचं सहकार्य करावं. मी या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आदरणीय ॲडव्होकेट संगराजी रुपवते साहेब यांना नम्र विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण शांत चित्ताचं सहकार्य करावं. एका कवीचे शब्द असे आहेत की या देशाच्या इतिहासाने शेकडो नर पाहिले, पण आम्ही साऱ्याहून भारी एक आंबेडकर पाहिले. त्यामुळे असे शेकडो आले आणि गेले. आपल्या देशाचा इतिहास बदललाच नाही. बाबासाहेब आले आणि आपल्या देशाचा इतिहास बदलून गेला. असे बाबासाहेब की मी जयंतीमध्ये वसंतराव काही वर्षांच्या पूर्वी जेव्हा भाषण करायचो तेव्हा आम्ही तुकोबांचे शब्द वापरायचो आणि आम्ही बाबासाहेबांच्या बाबतीत बोलताना असं म्हणायचो की तुकोबा असं म्हणतात, अणुरेणुहुनी थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे म्हटलं तर मी अणुच्या रेणूवरून लहान आहे आणि म्हटलं तर मी आकाशा एवढा आहे. अणुरेणुहुनी थोकडा तुका आकाशा एवढा. आणि मग पुढे आम्ही असं विधान करायचो की जर आम्हाला सगळ्यांना विचारलं की बाबासाहेब केवढे, तर आपल्या सगळ्यांचं उत्तर असतं बाबासाहेब आकाशा एवढे. आणि नंतर काही वर्षांनी मला हे विधान बदलावं लागलं. याचं कारण असं आहे की वामनदादा कर्डकांचे जे एक साथी होते लक्ष्मणदादा केदार, त्यांचा जो नातू आहे सुयोग केदार, त्याने असं गाणं तयार केलं आणि एका जयंतीमध्ये त्यांनी पेश केलं. ते गाणं ऐकल्यावरती मग मी असं बोलतच नाही. गाणं असं आहे भंतेजी की आकाशाचे स्वप्न बघा आहे केवढे, आकाशाला वाटे व्हावे भीमा एवढे. असं आता त्यांनी बदलून टाकलं. असे बाबासाहेब होते. त्यांचे अनेक लेफ्टनंट्स होते. अनेकांची इथं नावं सुद्धा मगाशी घेतली गेली. ॲडव्होकेट BC कांबळे साहेब असतील, कर्मवीर दाससाहेब गायकवाड असतील, बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे असतील, अनेक जण. त्यांच्यामध्ये आमचे वडील सुद्धा एक होते आदरणीय दाससाहेब. हे बाबासाहेबांच्या एका म्हणजे अनेक लेफ्टनंट्स पैकी एक लेफ्टनंट होते. आणि जर मला कोणी सांगितलं की बाबा KB मोडगरे सर किंवा हे जे आदरणीय बाबूजी आहे त्यांचं वर्णन करा, तर मी असं वर्णन करतो की आमच्या आदरणीय वडिलांचे लेफ्टनंट KB मोडगरे सर. असं आमच्या वडिलांना आयुष्यभरामध्ये म्हणजे 40च्या दशकापासून अनेक लेफ्टनंट्स होते. आणि असे लेफ्टनंट जमा करत करत 40च्या दशकापासून, 50च्या दशकापासून, 60च्या दशकापासून 70च्या दशकामध्ये त्यांना KB मोडगरे भेटले नागपूरच्या रवी भवन मध्ये. ही वॉज अ यंग बॉय, ही वॉज अ पुअर बॉय, ही वॉज अ स्ट्रगलिंग पर्सन. आणि आपण आता बघितलंय ती चित्रफित की त्यांच्या पत्नी बरोबर ती जी लहान मुलं आहेत नावं अशी ठेवलेली आहेत, तेव्हा ठेवलेली आहेत नावं. ते नागपूरमध्ये असताना ते पुण्याकडे आले सुद्धा नव्हते. मुलीचं नाव ठेवलेलं आहे ज्वाला, मुलाचं दुसऱ्या नाव ठेवलेलं आहे विश्रांत आणि तिसऱ्याचं ठेवलेलं आहे संघर्ष. त्या 3 नावाच्या मध्येच आपल्या लक्षात येतं की त्या माणसाने तेव्हाच ठरवलं होतं की तो जाऊन पुढे काय करणार आहे. त्यामुळे असे KB मोडगरे सर यांनी 74 पूर्ण केली 1 जुलैला आणि 75 मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि माझं आदरणीय भंते प्रियदर्शी असं मत आहे की जी आज आपण सुरुवात केलेली आहे ते 75 साजरी करायची आहे,
त्याची आज नुसती फक्त सुरुवात करून दिलेली आहे. दिस इज जस्ट द बिगिनिंग ऑफ हिज सेलिब्रेशन. वी आर गोइंग टू सेलिब्रेट हिज लाईफ. वी आर गोइंग टू से जय भीम टू हिम. वी आर गोइंग टू सॅल्यूट हिम. आणि त्यामुळे आदरणीय धाईंजे सर असतील, आपण सगळे त्यांचे सहकारी असाल, या भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे आमचे तरुण अध्यक्ष असतील, त्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय केडबरी सर म्हणजे मोडगरे सर तुमच्या समोर नतमस्तक होत असताना, तुमच्या प्रती माझी आदराची आणि आभाराची भावना व्यक्त करीत असताना, देर इज वन मोर लेफ्टनंट, तुम्ही त्यांचा उल्लेख करता नेहमी, की आमच्या वडिलांचे जे अनेक लेफ्टनंट होते, माझं असं मत आहे की त्या सगळ्यांच्या मध्ये द सिनियर मोस्ट लेफ्टनंट म्हणजे आमच्या आई आदरणीय सुशीलाबाई दादासाहेब रूपवते. आणि तुम्ही बघताय मगाशी तिथं मुलं पण बघतायत, मुली पण बघतायत. त्यांची फार इच्छा होती की त्यांनी या ठिकाणी यावं. आणि जसं आदरणीय मोडगरे सरांनी 74 पूर्ण करून 75 मध्ये प्रवेश केलेला आहे, आदरणीय सुशीलाबाईंनी 94 वर्ष पूर्ण करून 95 वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे द सेलिब्रेशन कंटिन्यूज. या बहुजन शिक्षण संघाच्या वतीनं, या सजनाबाई भंडारी विद्यालयाच्या वतीनं, आणि आम्हाला असं वाटतं की के बी मोडगरे सर आणि त्यांचं कुटुंब इज वन ऑफ द पिलर्स ऑफ सजनाबाई भंडारी विद्यालय आणि बहुजन शिक्षण संघ. त्याचा ते मोठे असा आधारस्तंभ आहे. त्यामुळे आदरणीय बाईंच्या वतीनं, आदरणीय आमच्या युगप्रभांच्या वतीनं, आदरणीय आमच्या जीवनसाथी जिनाताई आहे, त्या सगळ्यांच्या वतीनं, आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीनं, बहुजन शिक्षण संघाच्या वतीनं, सजनाबाई भंडारी विद्यालयाच्या वतीनं, आदरणीय मोडगरे सर, मी तुम्हाला आदरपूर्वक जय भीम करतो. वेळ फार झालेला आहे. त्यानंतर स्नेहभोजन सुद्धा आहे. आणि स्नेहभोजन काय आहे हे आम्हाला काल रात्री समजलं, कारण की त्याची झलक आम्हाला काल त्यांनी दिलेली आहे एका ठिकाणी बोलून. ते होते, संघर्ष होते, विश्रांत होते, आणि आम्ही तिथे जरा एक सॉर्ट ऑफ स्मॉल गेट टुगेदर किंवा चिटचॅट जसं असतं कौटुंबिक, या म्हणजे हार्ट टू हार्ट असं आम्ही काल जरा थोडीशी मैफिल केली काल रात्री. त्यामुळं स्नेहभोजन काय त्याची झलक आम्हाला काल मिळालेली आहे. टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, खूप काही बोलायचं आहे. आपण आदेश दिलेला आहे आणि तुम्ही आदेश दिला तर मग तो आम्ही पाळावाच लागतो, कारण की आपल्या चळवळीचा तसा दस्तूर आहे. जे सिनियर सांगतात तो ज्युनियर्सनी पाळायचं असतं. 2-3 गोष्टींचा मी उल्लेख करेन. फर्स्ट आणि फॉरमोस्ट जे त्यांचं पुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या मागच्या पानावरती पण मी बघितलं आणि आपण आजही बघितलं की अरे ते आदरणीय दादासाहेबांच्या बरोबर काम करणारा माणूस आहे. त्यांनी मीराताईंच्या बरोबर काम केलेलं आहे. त्यांनी आदरणीय बाळासाहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे. इथे आता परशुरामजी वाडेकर बोलून गेले. आपल्यासारखी माणसं आहेत. त्यामुळे तो माणूस असा आहे की अरे तो रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, असा तो माणूस आहे. आणि त्या बुद्धिझमला आणि बाबासाहेबांच्या कॉजला ही इज अ डेडिकेटेड पर्सन. आणि मग इथं आल्यावरती मला एक किस्सा आठवला की जे दादरमध्ये मुंबईमध्ये सर आंबेडकर भवन आहे, भारती सर, तिथे त्या डॉक्टर म्हणजे भीमराव आंबेडकर साहेबांचं जे ऑफिस आहे, सगळ्यांचे ऑफिसेस आहे तिथे. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं आहे, समता सैनिक दलचं आहे, बाबासाहेबांची प्रिंटिंग प्रेस आहे ती मशीन त्या ठिकाणी आहे. आनंदराजी बसतात, भीमराव आंबेडकर बसतात, बाळासाहेब बसतात. तर ते भीमराव आंबेडकर साहेबांचं जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये एक असा ऑफिस बॉय आहे. तो त्या बंगाल किंवा त्या प्रांताकडून आलेला आहे एकदम लहान असताना, आणि तिथेच राहिलेला आहे. तो तिथेच मोठा झालेला आहे. त्याचं लग्न झालंय, त्याची मुलं आहेत तिथे आता. तर तो सगळं त्यांचं काम बघत असतो ऑफिसचं. आणि त्याचं खरं नाव सुभाष आहे, पण त्याला भीमराव साहेब वगैरे बाबू बाबू म्हणत असतात. तर काही दिवसांच्या पूर्वी आनंदराज आंबेडकरांच्या काही कार्यकर्त्यांचा असा समज झाला की ते त्या माणसाने काहीतरी आनंदराज आंबेडकरांच्या बद्दल वावगं बोललेलं आहे. आणि मग त्या 4-6 कार्यकर्ते गेले त्याच्याकडे त्या आंबेडकर भवनमध्ये आणि त्याला कोपच्यामध्ये घेतलं. म्हणजे त्याला कॉर्नर केले एका रूम मध्ये आणि त्याला विचारायला लागले, संजयजी की बोल तू किसका आदमी आहे. म्हणजे ते असं त्याला विचारत होते की सांग तू कुणाचा माणूस आहे, तू प्रकाश आंबेडकरांचा माणूस आहेस का तू आनंदराज आंबेडकरांचा माणूस आहे, असं ते त्याला दरडवून विचारायला लागले. तो आपला काय बोलत नव्हता, तो घाबरलेला होता.
ते सारखं त्याला विचारत राहिले 10 मिनिटं 15 मिनिटं, बोल तू किसका आदमी है, प्रकाश आंबेडकर का आदमी है की आनंदराज आंबेडकर का आदमी है. कारण त्यांनी त्या कॉन्टेस्ट मध्ये काहीतरी बोललं असं यांचा समज झाला होता. ते त्याच्या फार जवळ गेले एकदम, आणि त्याच्या लक्षात आलं की बाबा आता आपली काही सुटका नाही, उत्तर काहीतरी द्यावंच लागणार आहे. त्यामुळे शेवटी त्याने उत्तर असं दिलं, जेव्हा त्याला सारखं विचारत होतं की बोल तू किसका आदमी है, प्रकाश आंबेडकर का आदमी है की आनंदराज आंबेडकर का आदमी है, त्याने उत्तर दिलं मैं तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का आदमी हूं. त्यामुळे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माणूस आहात. याच्यातच ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ते समता सैनिक दल, हेच रैल्वे महासंघ सहाय्यक गण, ही संस्था ती संस्था, त्याच्या पलीकडचा माणूस आहे. बाबासाहेबाचं कॉज काय त्यांच्या लक्षात आलं ते, आणि ते कॉज घेऊन ते अशा रीतीने पुढे गेलेले आहेत की इथे आल्यानंतर म्हणजे ही वॉज ब्रॉड बाय माय फादर 75च्या दशक म्हणजे 70च्या दशकामध्ये, आणि ते इथे आल्यानंतर बरेच दिवस तुम्ही त्यांच्या बरोबर म्हणजे भ्रमण पण करत राहिला. तेव्हापासून तुम्ही ती भ्रमंती चालूच ठेवलेली आहे. आणि मला कधी कधी असं फार प्रामाणिकपणे वाटतं, विथ ग्रेट रिस्पेक्ट टू अवर भंतेज, की जरी ते बौद्धाचार्य असले आणि असं शुभ्र वस्त्र ते परिधान करत असले, आणि जरी ते या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि विश्वस्त जरी असले, तरी चिवर धारण न केलेला तो बौद्ध भंतेच आहे. आणि जी त्यांची अनासक्तपणाची भावना आहे, म्हणजे आधी सायकल असेल, नंतर एक M80 नावाची स्कूटर चालवायचे, ते अनेक वर्ष अख्ख्या पुण्यामध्ये फिरत राहायचे. तर माझ्या लहान मुलांनी पण ती स्कूटर एकदा चालवलेली आहे तिथं त्या संध्याबाई भंडारीच्या त्या ग्राउंडवरती. आणि आजही ते मोस्टली ही इज ऑन द 2 व्हीलर. तिथं आम्ही त्यांना बोलवतो किंवा ते येतात अचानक, ते असे फटकन तिथे येऊन जातात त्या 2 व्हीलरवरती. स्ट्रिक्टली स्पीकिंग म्हणजे त्यांची मुलगी असेल किंवा संघर्ष असेल, यांच्याबद्दल मी भाष्य करू शकतो बराच वेळ. आणि खास करून अबव ऑल मी विश्रांच्या बद्दल पण भाष्य खूप काय करू शकतो. मी माझ्या आयुष्यामध्ये फार एंटरप्राइझिंग माणसं बघितलेली आहेत, त्यांना मी भेटलेलो आहे, परंतु विश्रांत इज वन ऑफ द मोस्ट एंटरप्राइझिंग पर्सन आय हॅव मेट इन माय लाईफ. त्यामुळे त्यांनी जे काय केलेलं आहे, म्हणजे तुम्ही तर फार लग्न लावलेली आहेत मंगल परिणय. आता आदरणीय उपमहापौर सांगून गेले की त्यांचं पण मंगल परिणय तुम्हीच केलेला होता. त्या दिवशी सगळं मंगल वाटत असतं. 10 वर्षांनी 20 वर्षांनी 30 वर्षांनी ते सगळं मंगल असेल तसं काही नसतं, परंतु तुम्ही जे मंगल परिणय लावलेली आहे ती 10, 20, 30, 40 वर्षांनी मंगल परिणयच असतात. आणि असं एक लग्न मला आठवतं, खरं म्हटलं ती आठवण मला सांगायच पाहिजे, जरी वेळ झाला तरी 2 मिनिटं, की ते आमच्या वडिलांनी म्हणजे स्टार्टिंग विथ माय ब्रदर आदरणीय बाबूजी जे आमच्या सगळ्यात थोरले बंधू होते, दॅट वॉज अ इंटरकास्ट मॅरेज, इंटर रिलिजियस मॅरेज. मग त्याच्यानंतर युगप्रभा ज्या आहेत दॅट ऑल्सो वॉज अ लव्ह मॅरेज. आणि लव्ह मॅरेज बद्दल पण म्हणजे तुम्ही आणि तुमच्या ज्या सुविद्य पत्नी आहेत त्यांच्याकडे बघितल्यावरती माझ्या लक्षात येतो त्यांचा प्रवास. आमच्या वडिलांना गमतीने जर कोणी विचारलं, वसंतराव की हे जे तुमचं लग्न आहे ना, म्हणजे आमच्या आईंचं आणि त्यांचं लग्न झालं 11 मार्च 1944 साली मुंबईमध्ये, त्या मुंबई सेंट्रलच्या त्या BITच्या चाळी त्याच्या त्या फुटपाथवरती. आणि मला वाटतं दहिवलकर बुवांनी ते लग्न लावलं होतं. बाबासाहेबांचे एक लेफ्टनंट होते ते, आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड आवर्जून त्या लग्नामध्ये हजर होते. त्यांनी आमच्या वडिलांनी त्या आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. तर म्हणजे आमचे वडील म्हणजे जवळजवळ ही वॉज ऑलमोस्ट 20 years ओल्ड, पण आमच्या आईंचं वय तेव्हा फक्त 12 वर्ष होतं. आणि जर आमच्या वडिलांना कोणी विचारलं गमतीनं यंगस्टर्सनी की बाबा तुमचं जे लग्न आहे ते लव्ह मॅरेज आहे का, आमचे वडील म्हणायचे हो आमचं लव्ह मॅरेज आहे. ते लोक फार आश्चर्य वाटायचं त्या सगळ्यांना की बाबा हे 44 झालेलं लग्न, मुलगी 12 वर्षाची, ते ग्रामीण भागामध्ये राहणारे आमचे वडील त्या मुंबईमध्ये वाढलेले आणि लग्न जुळवून दिलं आणि ते म्हणतात की लव्ह मॅरेज आहे. तर आमच्या वडिलांनी उत्तर असं दिलं होतं की बाबांनो तुमचं जे काही लव्ह मॅरेज असतं ना आजकाल, देर इज लव्ह बिफोर मॅरेज. आमचं जे लग्न आहे त्याच्यामध्ये लव्ह आफ्टर मॅरेज. त्यामुळे तुमचं पण जे मंगल परिणय आहे दोघांचा, सरांचा आणि त्यांच्या सुविद्य पत्नींचा, देर इज अ लव्ह आफ्टर मॅरेज. आणि ते आपण बघितलं की त्याने कसा तो प्रवास केलेला आहे.
म्हणून मी MAT चा उल्लेख केला. आधी ती सायकल असेल, आता ते MAT चालवायची, आता आणखी वेगळी स्कूटर असते. आणि इफ नेसेसरी विश्रांत असल्यामुळे ते ही कॅन ट्रॅव्हल इन मर्सिडीज कार, पण ही नेव्हर ट्रॅव्हल्स इन मर्सिडीज कार. आणि एक गोष्ट अशी सांगतात की महास्थवीर असतात एक मोठे, आणि त्या विहारामध्ये असे 100, 200, 300 बौद्ध भिक्खू असतात. आणि त्या एका अशा लहानशा गावाच्या बाहेर किंवा शहराच्या बाहेर त्यांचं विहार असतं. आणि सकाळी रोज चरत भिक्खवे चारिकम या आदेशाप्रमाणे ते महास्थवीर त्यांचा सगळा ते 200, 300 सगळा ताफा जो असतो, म्हणजे त्यांचा संघ, भिक्खू संघ, त्याच्याबरोबर ते त्या गावामध्ये जायचे. आणि गावाच्या मुख्य रस्त्यावरती तो जो बाजार असायचा दोन्ही बाजूला, त्या बाजाराच्या रस्त्यावरून ते या बाजूनी जायचे, शेवटपर्यंत जायचे. आणि पुन्हा त्या भिक्खू संघाला घेऊन ते पुन्हा मागे यायचे आणि त्यांच्या विहाराकडे जायचे. आणि त्या अनेक दुकानांच्या मध्ये अनेक शेकडो वस्तू अशा मांडून ठेवलेल्या असायच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू. त्याच्याकडे ते महास्थवीर बघत 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 असं जायचे. आणि त्यांच्या म्हणजे चेहऱ्यावरती हसू असायचं, त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद असायचा. आणि मग भिक्खूंना त्यांच्या लक्षातच येत नाही की बाबा हे महास्थवीर काय करतायत असं रोज. या सगळ्या बाजारातून जातात आणि या सगळ्या वस्तूंच्याकडे बघत, दुकानांच्याकडे बघत ते फार आनंदित होत आहेत. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. काय त्यांचं काय चाललंय? मग ते एक दिवशी त्या महास्थवीरना विहारात आल्यावरती विचारतात की रोज तुम्ही असं करताय काय? दिस इज नॉट प्रॉपर, हे तुम्हाला शोभत नाही, हे योग्य नाही आहे. तेव्हा ते महास्थवीर त्यांना सांगतात त्या भिक्खूंना की बाबा रे, मी रोज असा जातो आणि पुन्हा येतो आणि माझ्या चेहऱ्यावरती हसत येतं, माझ्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण होतो. याचं कारण असे की मी त्या सगळ्या शेकडो वस्तू बघतो, त्या शेकडो वस्तूंपैकी एकही वस्तू माझ्याकडे नाही, तरी सुद्धा माझ्या मनामध्ये असा विचार येतो की तरी सुद्धा मी किती आनंदित आणि किती सुखाचं जीवन जगतो. दिस इज बुद्धिझम. आणि ही आय विल म्हणजे आमच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये जर प्रिस्क्राईब करायचं असेल किंवा डिस्क्राईब करायचं असेल तर मोडगे सरांचं मी वर्णन असं करेन की ही इज बुद्धिझम इन ऍक्शन. चालता बोलता बुद्धिस्ट माणूस आहे तो. त्यामुळे थांबताना टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहे, अनेक गोष्टी सांगितल्या पण पाहिजे. फॉर एक्झाम्पल की भारताचं सुप्रीम कोर्ट काय करतं किंवा भारताचे राज्यकर्ते काय करतायत याच्याबद्दल आपण एक मोठी सभा होता. दिस इज सॉर्ट ऑफ अ बुद्धिस्ट फंक्शन. पण तरी सुद्धा मला स्वतःला असं वाटतं की काल परवा तुम्ही वाचलं असेल जस्टिस माधव जामदार यांनी असं स्टेटमेंट केलं की बाबा एखाद्या पक्षाचा मुर्दाबाद केलं किंवा एखाद्या गृहमंत्र्याला मुर्दाबाद केलं म्हणजे काही तो गुन्हा ठरत नाहीये. जो परवा आपण मोर्चा केला 30 तारखेला मुंबईमध्ये, आज लातूरमध्ये मोर्चा आहे, तुम्ही पुण्यात केला असेल किंवा करणारे असाल. आपलं आयुष्य फार सिम्प्लिफाईड आहे, फार सोपं आहे आपलं काम. दोनच गोष्टी आपण करतो जन्मापासून तो मृत्यूपर्यंत. एक गोष्ट आपण अशी करतो की ज्याचं वर्णन बाबासाहेबांचं जे संविधान आहे तेव्हा त्याचं इट्स अ न्यू स्मृती असं काही लोकांनी वर्णन केलं. काही लोकांना ते आवडलं नाही, स्मृती शब्द वापरला. पण मग त्याचं वर्णन असं केलं की दिस इज अ भीम स्मृती. आणि मग जाणकार लोकांनी असं वर्णन केलं की भीमस्मृती हा मनुस्मृतीचा मृत्यू लेख आहे. दिस इज अ डेथ वॉरंट ऑफ मनुस्मृती. आणि वामनदादा कर्डकांचं तर प्रसिद्ध गीतच आहे की म्हणजे मनूचा जो इमला आहे तो मीच पाडला असं ते गीत आहे. त्या जे काय पाडलेला डेबरी होता ना, राळारोळा म्हणतो आपण, त्याच्यामध्ये त्या मनूला मीच गाडलं. पाय मी भीमाची लेखणी, त्या लेखणीने ती कमाल केलेली आहे साऱ्या जगातली लेखणी. त्यामुळे मी जे म्हणत होतो की आपलं आयुष्य किती साधं आहे, किती सिंपल आहे, जास्त काय वाचावं लागत नाही फार मोठमोठी पुस्तकं काढून. एकच गोष्ट आपण जेव्हा आपल्याला सूझबूझ येते तेव्हापासून तो मृत्यूपर्यंत आपलं एकच काम असतं. आपला एकच, एकाला जिंदाबाद करत असतो, एकाला मुर्दाबाद करत असतो. एक तर आपण असं म्हणतो की भीमस्मृती जिंदाबाद आणि दुसरी आपली घोषणा असते की मनुस्मृती मुर्दाबाद. याच्या पलीकडं आमचं काय नाही आहे सांगणं, एवढंच आमचं सांगणं आहे.
फार तासन तास बोलायची गरज नाहीये, फार मोठमोठी पुस्तकं काढून मुलांना सांगायची गरज नाहीये. टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, भीमस्मृती जिंदाबाद, मनुस्मृती मुर्दाबाद. याच्या पलीकडे आम्हाला या देशात काय नकोय. जसं काल अमेरिकेला 250 वर्ष झाली देअर इंडिपेंडन्स डे, आणि मोठा तिथे चालू आहे बऱ्याच गोष्टी. आपलं पण म्हणजे आता 75 वर्ष तर आपल्या संविधानाला झालेली आहे, परंतु ज्या गोष्टी काही घडतायत आणि ज्या गोष्टी करून आपल्याला रोखायचा प्रयत्न केला जातो. आणि माझ्या मनामध्ये अशी एक भावना निर्माण होते की दिस इज अ रिपब्लिक ऑफ यू टर्न्स. परत माघारी चाललो का काय असं चित्र निर्माण केलेलं आहे. पण मला स्वतःला अशी खात्री आहे की असं कितीही झालं तरी भारत देशाचं जे चित्र आणि जे स्वप्न बाबासाहेबांनी बघितलेलं आहे, जे आदरणीय मुरगन सरांनी आपल्या हृदयाशी कवटाळलेलं आहे, ते आपण हासिल केल्याशिवाय राहणार नाही. आणि थांबताना माझं एवढंच म्हणणं आहे, असं अनेक वेळा सांगतात, आमच्या वडिलांची फार प्रकर्षाने आठवण झाल्यामुळं, आणि त्यांची अशी आठवण आणखीन झाली कारण की आमच्या आई इथं आज सकाळी जेव्हा आल्या ते येण्याच्या आधी एक खबर अशी आली, वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर्स ऑफ ऑल टाइम, नॉट ऑफ इंडिया, सगळ्या दुनियेतले अनेक क्रिकेटर्स जे मोठे आहेत त्यांच्यामधले एक पुण्यामध्ये जे आहेत चंदू बोर्डे, त्यांच्या पत्नी आमच्या आईंच्या फार जीवाभावाच्या सखी होत्या, त्यांचं आज सकाळी निधन झालेलं आहे. त्यांना आपण आपापसातून शेवटी करणार आहोत. त्यामुळे त्यांच्या एका डोळ्यामध्ये असं दुःखाचे अश्रू होते, एका डोळ्यामध्ये मोडगरे सर आणि त्यांच्या परिवाराच्या प्रती सुखाचे अश्रू होते, आनंदाचे अश्रू होते की बाबा ही इज अ पर्सन हु इज अ ग्रेटफुल पर्सन, ही नोज ग्रॅटिट्यूड संघाच्या बद्दल, बहुजन शिक्षण संघाच्या बद्दल, बहुजन म्हणजे त्या संजनाबाई भंडारी विद्यालयाबद्दल, आदरणीय दादासाहेब असतील, आपली चळवळ असेल त्याच्याबद्दलचं ही नोज हाऊ टू बी ग्रेटफुल टू दिस पीपल. त्यामुळे असं ते ग्रॅटिट्यूड ठेवणारा माणूस आहे. पण आपल्याला सगळ्यांना अडचण अशी होते, आमचे वडील कहाणी सांगायचे, ती सांगतो आणि मी थांबतो, की ते गमतीने असं म्हणायचे की जे सगळीकडे माहोल आहे, पुणे शहरामध्ये पण आहे, जिल्ह्यामध्ये आहे, आमच्या नगर जिल्ह्यामध्ये आहे, सगळ्या महाराष्ट्रात देशामध्ये आहे, की एक जण दाढी करायला एका सलून मध्ये जातो, तुम्ही ऐकली असेल कहाणी बहुतेक, आणि दाढी करायला तो त्या सलून मध्ये जाऊन त्या आराम खुर्चीवरती मस्त बसतो, असा पवडल्यासारखा आरामात. आणि जो दाढी करणारा असतो तो असं दाढी सगळं नीट असं ते फेस तयार करतो, पूर्ण असा चेहरा फेस तयार करून तो असा लावून टाकतो, आणि असा फेस लावल्यावरती तो जो वस्त्र घेतो त्या वस्त्राला चांगली धार करतो, आणि धार करून ती दाढी त्याची करत 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 तो इथपर्यंत येतो. आणि धारदार जो वस्त्र आहे, आमचे वडील कहाणी सांगायचे त्यांच्या खास शैलीमध्ये, तो वस्त्र असा दाबून धरतो त्या गिरायकाच्या गळ्यावरती आणि त्याला हळूच विचारतो, साहेब तुम्ही कंच्या पार्टीचे? आता तो असा एअर कंडिशन सलून मध्ये अशा आरामदायी खुर्चीवरती बसलाय, पवडलाय, त्याच्या चेहऱ्याला सगळा असा फेस लावलाय, आणि धारदार वस्त्र गळ्यावरती दाबून विचारतो, साहेब तुम्ही कंच्या पार्टीचे? साहेब म्हणतो, मी तुझ्याच पार्टीचा. असं आपल्यावरती पण धारदार वस्त्र दाबून धरतायत गळ्यावरती, बोला तुम्ही कंच्या पार्टीचे? पण आमचं उत्तर एकच असतं की फ्रॉम अवर फर्स्ट ब्रेथ टिल अवर लास्ट ब्रेथ वी आर ओनली आंबेडकराइट्स. त्याच्या पलीकडे आमची काही दुनियाच नसते. त्यामुळे आदरणीय मोडघरे सर, तुमच्या प्रती माझ्या आदराची आणि आभाराची भावना व्यक्त करीत असताना आदरणीय भंते नागोजी या ठिकाणी आहेत, आदरणीय भंते प्रियदर्शी या ठिकाणी आहेत, आपण सगळेच आहात. आपल्या सगळ्यांच्या प्रती माझ्या आदराची आणि आभाराची भावना व्यक्त करीत असताना मी शेवट असा करतो की जे बाबासाहेबांचे लेफ्टनंट होते, मी सुरुवातीला सांगितलं अनेक लेफ्टनंट होते, त्यांनी जर अग्रलेख लिहिला 50च्या दशकापासून अलीकडच्या काळापर्यंत, किंवा त्यांनी एखादा लेख लिहिला किंवा त्यांनी एखादं भाषण केलं, तर ते भाषणाचं शेवट असं करायचे, ते नेहमी असं म्हणायचे, 3 गोष्टी सांगायचे भाषणाचं शेवट करत असताना: जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आणि एकदा त्याच्यातल्या एका मोठ्या लेफ्टनंटला मी प्रश्न केला की बाबा तुम्ही असंच का म्हणता, शेवट असंच का करता? थोडंसं उत्तर मला माहिती होतं, पण मला त्यांच्याकडून ते पाहिजे होतं, फ्रॉम द हॉर्सेस माउथ. मग त्यांना असं विचारलं की बाबा तुम्ही जय भीम, जय बुद्ध, जय भारत असंच क्रम का लावलाय? जय बुद्ध का नाही आधी?
मग जय भीम, किंवा जय भारत का नाही म्हणायचं आधी, मग जय भीम जय बुद्ध, असंच का? जय भीम जय बुद्ध जय भारत. त्यांनी उत्तर असं दिलं की अरे बाबा रे, जर भीमाचा जय झाला तर बुद्धाचा जय होणार, आणि बुद्धाचा जय झाला तर भारताचा जय होणार. असं भारताचा जय होण्यासाठी बुद्धाचा जय व्हायला पाहिजे, बुद्धाचा जय होण्यासाठी भीमाचा जय व्हायला पाहिजे. हेच तर आपला घोष आहे, ते नागघोष सांगत असतात. असा घोष करणारा माणूस म्हणजे आदरणीय के.बी. मोडघरे सर. तुम्हाला मी आदरपूर्वक जय भीम करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम. उपस्थित आहेत भारतीय बौद्ध महासभा पुणे नाना भवानीपेठ प्रभाग समितीच्या वतीनं आदरणीय के.बी. मोडघरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक खरेदी करून ते साजरा करत आहेत. दृष्टिकोन आणि चिकित्सा तब्बल 30 पुस्तकं या प्रभाग समितीच्या वतीनं आज ते विकत घेऊन सरांचा गुणगौरव करणार आहेत. त्याबरोबरच यानंतर आता या कार्यक्रमास सत्कारास उत्तर आदरणीय के.बी. मोडघरे सर देतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त महात्मा कमिटीचे अध्यक्ष धांजे सर, या कार्यक्रमाला उपस्थित ज्याच्यामुळे ही मी प्रगती केली ते आमचे रूपवती परिवारातील सर्व सदस्य, संघराजी आणि आमच्या मातोश्री, कुसंग उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, धांजे सरांनी सर्व वृत्तांत दिलेला आहे. त्यामध्ये दुसरा एक भाग कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की अनेक मुद्दे त्यांनी सादर केले माझ्या जीवनातले. दुसरा एक मुद्दा 1994ची गोष्ट आहे. दादासाहेब मुंबईचे महाबळेश्वरच्या प्रवासाला होते आणि काँग्रेसचं अधिवेशन होतं. दादासाहेब ससूनला ऍडमिट झाले. तो प्रसंग याच्याकरता सांगतो की चळवळीशी माझी बांधिलकी आंबेडकर घराण्याशी किती होती. आम्हाला या ठिकाणी प्रामुख्याने सांगण्याचा प्रयत्न आहे की मला जे समाजामध्ये काही संधी चुकीचा गेला. दादासाहेबांनी मला बोलावलं आणि एक निवेदन द्या की मी दादासाहेब होते आजारी आहेत आणि प्रवासामध्ये महाबळच्या अधिवेशनाला येऊ शकत नाही काँग्रेसच्या. मोडघरे तुम्ही लिहा, असा मजकूर लिहा आणि तुमचं नाव टाका, के.बी. मोडघरे तुमचं नाव टाका. कारण मी भारतीय बौद्ध महासभा पुणे शहराचा जनरल सेक्रेटरी होतो, टी सावंत अध्यक्ष होते. आम्ही विचार केला, बघा सर काय म्हणाले मला, तुमचं नाव जर दिलं ना तर तिकडचे लोक वरिष्ठ नाराज होतील ना, तुमचे वरिष्ठ लोक नाराज होतील, मग मी माझे नाव देतो. म्हणजे माझ्या तो प्रसंग बाकीच्या सरांनी सांगितलेले आहे. तो प्रसंग असा, दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये माहिती आली, मोडघरे वाचा बरं. ससूनमध्ये गेलो, वाचा, सर्व वाचलं आणि खाली भगत सर केम. हे कोणी लिहिलं, हे कसं काय झालं, तुमचं नाव सांगितलं होतं मी. भगतबाई असतील तिथं. तो प्रसंग आमच्या जीवनातला एक कलाटणी देणारा होता. कारण हा मुद्दा सरांनी सांगितलं, मी आम्ही आंबेडकरवादी, मी बाबासाहेबांचा, पण मात्र मी सुद्धा राजगृहाचा एक सदस्य होतो, एक राजगृहाचा एक प्रामाणिक सदस्य होतो, अजूनही आहे. माझी श्रद्धा आहे त्या कुटुंबावर. राजगृहामध्ये
फक्त मोडघरे, फक्त बेलवदार एकटा माणूस त्या काळामध्ये 80, 82, 83, 84 काळात. हे तुम्ही का केलं असं? तुम्ही धार्मिक कार्यकर्ते, बाळासाहेबांचे कार्यकर्ते, मीराताईचे कार्यकर्ते असल्यामुळे तुम्ही नाव लपवलं तुमचं. भगत सरांनी का असं लिहिलं? हा प्रसंग ताई समोर आहे. त्यांचं बरोबर होतं दादासाहेबांचं. असा प्रसंग जीवनामध्ये, जेव्हा मी पुणे शहराचा जी सावंत राजीनामा दिल्यानंतर मला जिल्ह्याचे अध्यक्ष होणार, तर शहरामध्ये चर्चा झाली की मोडघरे सर काँग्रेसकडे घेऊन जाणार अध्यक्ष केलं तर. ह्या बाकीच्या चर्चा ज्या होत्या ह्या सर्व खोट्या होत्या. ह्या सर्व खोट्या चर्चा होत्या. कारण त्या घराण्याशी दादासाहेब रुपते आणि बाळासाहेब आंबेडकर, मीराताई यांच्या घराण्याशी मी एकनिष्ठ होतो, अजून एकनिष्ठ राहणार. हा संदेश समाजात घरापर्यंत साडेसाहेबांना सांगितलं मी, सांगा हा संदेश. पण तिथपर्यंत बोलण्याची कोणी हिंमतच होत नाही. कारण भारतीय बौद्ध पुणे ही संस्था विरुद्ध आहे असा एक विनाकारण बाहो तयार केला. आणि त्या विषयावर, आमच्या विषयावर, विहाराच्या विषयावर सुद्धा बोलण्यास कोणी तयार होत नाही. या माध्यमातून तो प्रसंग मला आठवतं. तुम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते, मीराताईंचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही नाव दिलं नाही. बघा दादासाहेबांची दृष्टी किती. आणि एक प्रसंग आले त्याच्या माध्यमातून, दादासाहेबांच्या माध्यमातून. दादासाहेब जर घरी आले, आयबीवर आले, आल्याबरोबर मला काय विचारणार? मीराताईचं बरोबर आहे का? बाळासाहेबांचं ठीक चाललं का? पहिला प्रश्न आल्याबरोबर. का असं म्हणायचे? कारण दादासाहेबांविषयी राजगुरूची श्रद्धा होती. प्रत्येक वेळी विचारायचे. जरी काँग्रेसमध्ये होते तरी पण मात्र राजगुरूशी ते एकनिष्ठ होते, राजगुरूशी. आणि या माध्यमातून तो प्रसंग 6 महिने आम्ही टेन्शन मध्ये होतो. भगत सर आणि मी टेन्शन मध्ये होतो. आता कसं काय करणार? आमच्या मातोश्रींनी आम्हाला पाठ फिरवली, थांबा मोडघरे, राग शांत हो ना साहेबांचा, राग शांत हो ना साहेबांचा. पाठीवर हात फिरवला. 6 महिन्यानंतर आश्चर्य वाटतं. परीचं लग्न बिहारला आणि दादासाहेबांनी माझ्या नावाची शिफारस करावी, तो प्रसंग सुद्धा. मुंबईला बौद्धाचार्य आहेत, पुण्यामध्ये बौद्धाचार्य आहेत, अनेक बौद्धाचार्य आहेत. गैला सुद्धा बौद्धाचार्य असतील ना, बुद्ध गैला. पण मोडघरेंनी हे लग्न लावावं. त्यावेळेस माझ्या विषयीचं ऑपरेशन होतं. 7 कितीला परीचं लग्न? 7 जुलैला काहीतरी आहे, मला आठवतं. 7 जुलैला लग्न होतं. ऑपरेशन मी डॉक्टरकडून बदललं, पुढे नेलं. पण मी ही दादांचा शब्द जर हे कारण सांगितलं, हे कारण सुद्धा सांगण्याची माझी हिंमत नव्हती. हे कारणामुळे हो सर म्हटलं. ते लग्न सुद्धा म्हणजे दादासाहेब किती मोठ्या मनाचे हे या दृष्टिकोनात सांगायचं आहे. मी 20 वर्ष भारिपचं काम केलं आणि प्रत्येक कार्यक्रमाला सुद्धा दादासाहेबांना आमंत्रित केलं पक्षांच्या कार्यकर्ता करता. नामदेव ढसाळ्यांच्या सभेला दादासाहेबांना मी आणलं, सभेला ताळवाडला सभेला, नामदेव ढसाळच्या कार्यक्रमाला. का बरं होतं? की चळवळीचं नातं होतं आमचं तुमचं सर्वांचं. आणि त्या नात्याच्या माध्यमातून आम्ही चळवळीचं काम करत आहोत. आणि तो राग साहेबांचा आमच्या मातोश्रींनी शांत केला. नंतर साहेब या बसा, या चांगलं झालं. पण मात्र हे जे सर्व करत असताना एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आम्ही भारिपचं काम करत असताना 20 वर्ष मला वाटतं जयदेव गायकवाडचे आम्ही 2 लोकसभा निवडल्या, लढवल्या भारिपच्या माध्यमातून त्या काळामध्ये. कारण तुम्ही भारिपचं पूर्ण डोक्यावर सुद्धा माय घेतलं, डोक्यावर सुद्धा ते सर्व साहित्य घेतलं भारिपच्या माध्यमातून. आता कोणाला घेणार नाही, मी आता स्पष्ट सांगतो. कोणी नाराज व्हा काही व्हा, पण भारिपचं मी खांद्यावर झूल घेतली होती. आता मी कोणाची घेणार नाही.
मी धम्माचं काम करणार आणि धम्माच्या माध्यमातून भरणार, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि कोणी नाराज होऊ नये की मोडकरींनी आमचं काम केलं नाही, आमच्या सभेला आले नाही. बिलकुल नाही, जातच नाही. आता मी कोणाच्या सभेला जात नाही आणि कोणाच्या प्रचाराला सुद्धा जात नाही. स्पष्ट माझी भूमिका आहे. आणि या पद्धतीनं एक प्रसंग तो सुद्धा मला आठवतो. आमचे काँग्रेसचे पुणे शहराचे सर साहेब मोडघरे साहेब तुमच्या संस्थेत काम करतात. दादासाहेब तुमच्या संस्थेत मोडघरे काम करतात, तिथं भारतचं काम करतात, हे काय त्यांना काढून टाका. ही सुद्धा चर्चा माझ्यापर्यंत. किती मोठ्या मनाचे दादासाहेब, मला हे म्हणायचं दादासाहेब किती मोठ्या मनाचे. करा मोडघरे साहेब तुम्ही काम. माझ्यापर्यंत चर्चा येतात, तुम्ही निर्धास्त करा संस्थेचे काम, बाळासाहेबांचे निर्धास्त करा, बाळासाहेबांचे निर्धास्त करा, तुम्ही खुशाल काम करा. म्हणून तर मी जगलो, म्हणून तर या संस्थेत काम करत आहो मी. ज्यावेळी मोर्चा आला होता शाळेमध्ये शासन सभेचा आणि सरांना सांगितलं की मोडघरेंना 24 तासाच्या हकालपट्टी करा. माझ्या ज्या ठिकाणी मी रूम मध्ये राहत होतो त्यावेळी सुद्धा म्हणाले सर्व की मोडघरेंना 24 तासाचे हात आतमध्ये रूम मधून बाहेर काढा. किती टेन्शन नव्हतं असेल. 2-3 वर्षाची माझी मुली होती, 3-3 वर्षाची. हिला काय वाटलं असेल, धमदाडी द्यायची. मी त्यावेळी चिठ्ठी लिहित होतो की कमी जास्त झालं तर मात्र त्या व्यक्तीमुळे होईल. अशा पद्धतीची भूमिका ही चळवळ बाबासाहेबांच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची आम्ही मोठी केली, अजूनही मोठी करणार. ही संस्था भारतीय बौद्ध संस्था, तिचीच एक एफिलिएशन म्हणावं, आमची तयारी आहे. पण समाजाचं काम करावं, एक संघटित काम करावं, या पद्धतीची माझी भूमिका आहे. आणि या दृष्टिकोनातून मी या कार्यक्रमाला आमच्या साहेबांना का निवडलं, माझे ऋण आहेत त्या दादासाहेबांचे. म्हणून तर मी इथपर्यंत आलो. जर त्या शाळेमध्ये साडे सर मला मोडघरे या भांगडी पूर्ण करून नागपूरहून आलात, अजून 6 महिने झाले नाही. पुण्यातले लोक ताळवाड रोडचे फार डेंजरस माणसं आहेत, तुम्ही घरात बसा, काम करू नका. जेव्हा आमचं सिस्टममुळे दादासाहेबांकडे बंगल्यावर गेलं, जेव्हा आमचे बंजारी असतील, आलेले आहेत, आघाडी असतील, आमचे पॅन्थरचा ग्रुप असेल, हिंमत दिली मला. आणि दादासाहेब आले, मी तुमच्या पाठी खंबीरपणे उभा आहे. म्हणून तर मी आतापर्यंत हे काम करत आहोत संस्थेत. त्यावेळी दबला असतो ना, दाबला गेलो असतो तर मी तिथंच काम माझं बंद केलं असतं. माझं एक निष्ठा आहे, मी जे स्वीकारलं ते स्वीकारतो, किती प्रसंग असो, वाईट असो, काही असो. या पद्धतीनं ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे. या दृष्टिकोनातून मी काही मुद्दे सरांनी धाईंजे सरांनी वाचन केलं. अनेक कठीण प्रसंग आले. या चळवळीतूनही आजपर्यंत हे काम करत असताना मला जो आनंद मिळतो, तिकडे आनंद होता, तिकडे सुद्धा राजश्रय होता. इथं राजश्रय नसला पण समाजाचा राजश्रय आहे. समाज माझ्या पाठीमागे आहे. म्हणून भारतीय बोला पुणेत या ठिकाणी खंबीरपणे काम करत आहे. सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या शुभेच्छानं हे पुणेचे युनिट जे आहे, हे पुणेचे युनिट सांगा, आमच्या ऍफिलिएशनला करायला तयारी आहे. मुंबईचं आणि पुणेचं ऍफिलिएशन कडे तयार आहोत आम्ही, पण हे संस्था पूर्ण बरखास्त करावी या पद्धतीचा मी माणूस नाही. कारण हा वृक्ष मी लावलेला आहे, हा वृक्ष मी लावलेला आहे, मी तोडणार नाही वृक्षाला, त्याला आसरा द्या, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि या दृष्टिकोनातून तुमच्या सर्वांच्या साथीनं, सर्वांच्या सहकार्यानं आपण हे काम करतात धम्माचं. या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम सुरू आहे आपल्या संस्थेचं. या दृष्टिकोनातून तुमच्या ऊर्जेने मी काम करत आहोत. आपण आला त्या कार्यक्रमाला आणि तुम्ही मला शुभेच्छा दिल्या, याबद्दल सर्वांचं मी या अभिनंदन करतो. सर्वांचा प्रेम, जय भीम. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय DN धाईंजे सर हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील. उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, आदरणीय भंतेजी, त्याचप्रमाणे समोर उपस्थित असणारे सर्व पुणे शहरातील धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील सर्व उपस्थित बंधू भगिनी, आज मोडघरे सरांचा आपण 75वी साजरी करत आहोत. खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम एवढा भव्यदिव्य होतोय, परंतु हे धार्मिक कार्यकर्ता, मोडघरे सर हे धार्मिक कार्यकर्ते आहेत आणि गेले 40 वर्ष या संघटनेच्या किंवा बाबासाहेबांच्या या चळवळीचं काम करतात.
परंतु गेल्या 40 वर्षामध्ये ताडीवाळा रोडला त्यांचा कुठेही एखादा फ्लेक्स लागला नाही किंवा एक फोटो सुद्धा लागला नाही. आणि त्यांचा वाढदिवस आहे, कोणत्या तारखेला आहे हे सुद्धा कुणाला माहित नव्हतं गेले 30-40 वर्ष. मला वाटतं गेल्या 3 वर्षापासून आमच्या संस्थेतील दादा कांबळे हे म्हटले की धाईंजे सर, मोडकरी सरांची जन्मतारीख काय आहे कुणालाच माहित नाही, तुम्ही शाळेत होता, तुम्हाला जर माहित असेल तर ते तुम्ही माहिती काढा, आपण त्यांचा वाढदिवस साजरा करू. हे फक्त 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मी त्यांचं जे सर्व्हिस बुक होतं त्याच्यावरून ती तारीख काढली आणि तेव्हापासून मला वाटतं गेल्या 3-4 वर्षापासून फक्त त्यांचा वाढदिवस साजरा होतोय. आणि ते 40 वर्ष या संस्थेमध्ये किंवा या चळवळीमध्ये काम करतायत. आणि 40 वर्ष काम करत असताना त्यांचे आज 75 साजरी होते आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा पाडा आपण या ठिकाणी वाचला पाहिजे. आणि म्हणून मध्यवर्ती कमिटीने ठरवलं आणि आमच्या त्या ठिकाणी त्यांनी परवानगी दिली आणि त्यांनी म्हटले, तुम्ही माझा 75वी वाढदिवस साजरी करत आहात, मी करायला परवानगी देतो, परंतु यातला सर्व जेवढं काही खर्च असेल, मग ते शालीपासून ते पूर्ण जेवणापर्यंतचा हा सर्व आम्ही करणार आहोत. माझ्या मुलांनी त्यांना परवानगी दिली. विश्रांत आणि संघर्ष हे म्हटले की आपण खर्च करूया आणि अशा पद्धतीने हा 75वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि हे खरं म्हणजे हा कार्यकर्त्याच्या एक प्रोत्साहन देण्याचा हा कार्यक्रम आहे की निस्वार्थपणे जे काम करतात त्यांना आपण एक ऊर्जा दिली पाहिजे. आणि अशा प्रकारची ऊर्जा देण्याचं आणि मोटघरे सरांनी अजून कित्येक वर्ष, आताच या ठिकाणी उपमहापौर म्हटले की अनेक वर्षापासून पाहतोय आम्हाला ते तसेच दिसत आहेत. त्यांचं वय वाढतंय का नाही? वय वाढतं आहे, परंतु हे आंबेडकरी चळवळीमुळे ते इतके सकाळपासून ते रात्रीपर्यंत ते अजिबात न दमता हे सर्व कार्य करत असतात. आणि त्यामुळे त्यांना ही जगण्याची जी प्रेरणा जी मिळते ही चळवळीमुळे मिळते आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी अशा प्रकारची ऊर्जा दिल्यामुळे ते अजूनही चांगल्या प्रकारे कार्य करतील. मला वाटतं त्यांचं जीवन कार्याबद्दल आपण बोललेलंच आहोत. तरी मी याच ठिकाणी अध्यक्षीय मनोगताचा विराम देतो आणि येथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.